शिट्टी शिट्टी वाजवण्याचं वय संपतं आणि कळत न कळत कुकरच्या शिट्ट्या ऐकून 3 किंवा 4 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करण्याच्या वयात माणूस कधी पोचतो त्याचं त्याला कळत नाही. पण आपल्या या जगामध्ये शिट्टी वाजवण्याचं वय संपतं असं जे मी म्हणालो, ती स्टेज कधीच येत नाही काही लोकांच्या जीवनात. म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की त्यांचं वय कधी वाढत नाही, ते लहानपण घेऊनच जगतात, असं नाही आहे. तर ते शिट्टी वाजवण्यात त्यांनी एक उंची गाठलेली असते. असाच व्हिसलिंग स्टार ऑफ आवर इंडिया याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत, ज्यांचा जन्मच नागपंचमीला झाला आणि म्हणून आईवडिलांनी प्रेमाने नाव त्याचं नागेश ठेवलं. नागेश सुर्वे नाव ऐकलं आहे ना? तब्बल 1600 चित्रपटात शिट्टी वाजवलेला हा एक व्हिसलिंग स्टार ऑफ बॉलिवूड, प्रचंड नाव कमावलेली व्यक्ती. खस्ता तेवढ्याच खाल्ल्या, कारण आत्ता या व्हिसलिंग स्टारला तसं पाहिलं तर खूप बोलावणं कमी येतं. ते सांगतात एक जमाना असाही आला की सकाळी 9 ते रात्री 9 असं काम केल्यानंतर 2400 रुपये मिळायचे, 24,000 रुपये मिळायचे. म्हणजे तासाला जवळपास 2,000 रुपये मानधन मिळायचं. पण आज ह्याच्यामध्ये हळूहळू कमतरता होत गेली. त्यांनी सांगितलं की नागपंचमीला जन्म झाला म्हणून नागेश नाव ठेवलं. बॉम्बे कॉलेजमध्ये असताना सिनियर लोक जवळ करायचे, शिट्टी छान वाजवतो. मग सिनियर लोकांना आवडलेली एखादी मुलगी समोरून चालली की ते नागेशजींना उचकवायचे आणि शिट्टी मारायला लावायचे. असंही घडत गेलं. नंतर आपल्या घराच्या जवळ व्हायोलिनचे क्लासेस चालवतात फिल्म इंडस्ट्रीतली व्यक्ती आहे प्यारेलाल शर्माजी, ज्यांचं आडनाव. चला जाऊन तरी बघूयात त्यांच्याकडं, असं म्हणून त्यांच्याकडं भेट घेण्यासाठी गेले. प्रॅक्टिकल दाखवलं गेलं. प्यारेलालजींनी त्यांना एक सुचवलं, आप तो सीटी बड़ी अच्छी तरह से बजाते हो, आपकी रेंज भी बहुत ऊंची है, ऐसे तो बहुत कम लोगों में टैलेंट होता है. एक बात कीजिए, आप एक इंस्ट्रूमेंट बजाना सीखिए और उससे क्या होगा, आपको सुरों का ज्ञान मिलेगा और फिर इसमें सीटी में और थोड़ा सुधार होता चला जाएगा और कुछ न कुछ ज़िंदगी में ज़रूर बनोगे. एक बॉलिवूड इंडस्ट्रीतला संगीतकार म्हणून नाव कमवत असलेला लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतले प्यारेलाल शर्माजी जेव्हा असं सांगतात, त्यांच्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठे, तेव्हा नागेशजींनी ती गोष्ट मनावर घेतली आणि मग बासरी वादन सुरू झालं. मग संगीत विशारद पण झाले. शंकर जयकिशनजींनी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आणि सुरू झाला एका व्हिसलिंग स्टारचा एक मस्त प्रवास. मग एकानंतर एक चित्रपट, त्याच्यामध्ये असलेली शिट्टी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता 1600 चित्रपट आहेत. दिल तो पागल है याच्यातली शिट्टी गाजली, जुलीमधली शिट्टी गाजली, कोई मिल गया ह्याच्यातली शिट्टी वाजली, हिरोपंथी त्याच्यामध्ये त्यांनी वाजवली. म्हणजे ते सांगताना अभिमानाने सांगतात की जास्तीत जास्त हिरो लोकांना मी शिट्टी वाजवलेला एक पार्श्वगायक आहे असं म्हणलात तरी हरकत नाही. पडद्यावर तुम्हाला तो हिरो शिट्टी वाजवतोय असं दिसेल,
मग त्यामध्ये आमिर खान आले, शाहरुख खान आले, अजय देवगण आले, जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ दोघांसाठी मला शिट्टी वाजवण्याचा मौका मिळाला. हिरोपंथी या चित्रपटात टायगर श्रॉफसाठी मी शिट्टी वाजवली. तेजाबमध्ये दिल तो पागल है जी शिट्टी खूप फेमस झाली. तुम्ही पण नागेश सुर्वेंना एक विसलिंग स्टार म्हणून त्यांची जर शिट्टी ऐकायची असतील निरनिराळ्या चित्रपटातल्या, तर एका फिंगरटिपवर तुम्ही ऐकू शकता आज. कारण प्रत्येकाकडं आज अँड्रॉईड मोबाईल आहे. मग ह्या विसलिंग स्टारचा हा प्रवास तसा काही इतका सरळ होता का? नाही. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अडवणारी माणसं भेटतात. तुम्हाला कॉम्पिटिशनला येण्यासाठी धडपडणारी काही मंडळी असतात. तुम्हाला ज्यांनी सिलेक्ट केलं त्यांनासुद्धा असं वाटतं की आपण या व्यक्तीला जास्त महत्त्व देतो आहे का? जगात अजून कोणी टॅलेंटेड नाहीत का? असाही प्रयत्न त्यांच्या बाबतीत झाला. 12 व्हिसलिंग स्टार्स फ्रॉम इंडिया, जवळपास 12 लोकांना एकदा ज्या पद्धतीने ऑडिशन टेस्टला बोलवलं जातं, ज्या पद्धतीने एखाद्या चित्रपटात काम करायच्या आधी स्क्रीन टेस्ट होते, ऑडिशन टेस्ट होते, त्याच पद्धतीने यांची टेस्ट घ्यायची असं ठरवलं आणि त्या 12 लोकांच्या सोबत नागेश सुर्वेंनासुद्धा उभं केलं. पण खुद्द नागराजाचा आशीर्वाद असलेली ही नागपंचमीला जन्मलेली व्यक्ती, महाराष्ट्राचा अभिमान, ती थोडंच या 12 लोकांसमोर कमी पडणार. त्यांची तयारी अफाट झालेली होती. अर्थातच त्या 12 लोकांबरोबर यांची पण टेस्ट घेतली गेली आणि यांचीच विसलिंगची जी रेंज आहे, यांचाच जो स्टॅमिना आहे, यांची वाजवण्याची पद्धत जी आहे, यांचं श्वासावरचं जे कंट्रोल आहे, या सगळ्या गोष्टी त्या 12 लोकांपेक्षा खूपच चांगल्या आहेत हे सिद्ध झालं. आता ज्यांनी हे अरेंज केलं होतं तो नंतर थोडा नरमला आणि म्हणाला कि ऐसा नहीं होना चाहिए कि कोई टैलेंट छुपा रहे और कोई गैर ही आगे आगे चलता चला जाए. ऐसा नहीं होना, इसीलिए हमने ये टेस्ट लिया है. वैसे आपके बारे में हमारा कुछ कहना नहीं है. असं म्हणून ती सारवासारव पण झाली. शेवटी हा महाराष्ट्राची ही जी शिट्टी आहे ही अशीच अव्याहतपणे वाजत राहिली. चित्रपट 1600 झाले. आज जरी त्या चित्रपटांचा फ्लो कमी असला, आज जरी व्हिसलिंग स्टार म्हणून त्यांना डिमांड कमी झालेलं असलं, तरी त्यांनी शेवटी दिग्दर्शक म्हणूनसुद्धा या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. म्हणजे एक व्यक्ती शिट्टी वाजवता वाजवता संगीतमध्ये इतकं तरबेज होऊन जातो की तो नंतर चित्रपटाचा दिग्दर्शन पण करतो, त्यानंतर शिट्टीही वाजवत राहतो, एक इन्स्ट्रुमेंट शिकलेला बासरी वादनही करत राहतो, वायोलिन पण शिकायची जिद्द ठेवतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं किती प्रकारचं टॅलेंट आणि ते आजमावण्यासाठी त्याची धडपड करण्याची प्रवृत्ती, असं करत करत तो स्वतः संगीत विशारदही होतो. म्हणजे ज्याला इनिशियल स्टेजला एक सजेशन दिलं गेलं की तू कुठलं तरी एक इन्स्ट्रुमेंट शिक, असं म्हटल्यानंतर एखादा व्यक्ती फक्त बासरी वादन किंवा काहीतरी माउथ ऑर्गन किंवा अजून काही फार मोठं तबला वगैरे शिकला असता सुरांचं ज्ञान घेण्यासाठी. पण यांनी त्यात झोकून दिलं. आणि आज आनंदाची गोष्ट ही आहे की त्यांची मुलगी ही सुद्धा सध्या एक व्हिसलिंग स्टार आहे. म्हणजे फिमेल मेंबर असूनसुद्धा तिनेसुद्धा ही कला आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत खूपच सुंदररित्या अवगत केली आहे. तिचेसुद्धा काही व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतील. चला ह्या व्हिसलिंग स्टारला आणि त्याच्या कुटुंबाला लाख लाख सदिच्छा, शुभेच्छा देऊयात आपण. आणि अर्थातच नागेश सुर्वे, द ग्रेट व्हिसलिंग स्टार ऑफ बॉलिवूड इंडस्ट्री, तुम्हाला कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. भारतामध्ये तसे पाहिलं तर व्हिसलिंग स्टार तसे खूप आहेत, पण नागेश सुर्वे हे फक्त एकच आहेत. नागेश इज नागेश, अशाच शब्दात मी या व्हिसलिंग स्टारचा पुन्हा एकदा गौरव करतो. आणि इंडियामध्ये शीळवादनामध्ये ज्यांना काही करिअर करायचं आहे त्यांनीसुद्धा एक वाक्य लक्षात ठेवावं की जोपर्यंत तुम्ही एखादं इन्स्ट्रुमेंट शिकत नाही, जोपर्यंत सुरांचं तुम्हाला पूर्णपणे ज्ञान अवगत होत नाही, तोपर्यंत तुमच्या शिट्टीला धार येऊ शकत नाही.
हा प्यारेलाल यांनी दिलेला, नागेश सुर्वेंना दिलेला सल्ला प्रत्येकानेच लाख मोलाचा मानावा आणि त्या दृष्टिकोनातनं वाटचाल करावी. प्रत्येक शीळवादनात काही ना काही करू इच्छिणाऱ्या कलाकारांना कविप्रवीत शोचा खूप खूप शुभेच्छा अर्पित करण्याचा हा पण मनोदय याच व्हिडिओद्वारा. लाख लाख शुभेच्छा मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीत शो यूट्यूब चॅनल. तुमच्याकडे काही स्पेशालिटी असेल तर मला कळवायला विसरू नका. कदाचित कडक सॅल्यूट या सेगमेंटचा तुम्हीसुद्धा एक भाग बनून राहाल आणि तेही यूट्यूबच्या सौजन्याने कायमचे तुम्हाला या चॅनलवर माझ्या अमरत्व प्राप्त होईल. कळवा मला. डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर नक्की देतो आहे मी.